पार्टी द्यायची आहे. सला खिशात 1 रुपया नाही. सवा तारीख माझ्या डोक्यात चालेल आपले छोटे माले काय झालं खिशात 1 रुपया नाही. सला आज माझ्या मित्रांना जंगी दारू मारण्याची पार्टी द्यायची आहे. सला काय करावं काय समजत नाही. एवढीची गोष्ट मालक थांबा मी 1 रुपया सांगतो तसंच करा. अरे मग सांग ना उशीर कशाला लावतो. कारण मला कोणत्याही परिस्थितीत पैसा हवाय. तू देणार आहेस का मला पैसा. तू देणार आहेस का. मालक आता माझ्याकडे कुठलं पैसे मी आपला एक गरीब माणूस मग कुठून देणार मी तुला पैसे. पैसे मिळविण्याचा एक रामबाण उपाय सांगतो मला. या इकडे या. तुम्हाला पैसे हवे असतील तुम्ही आपल्या वडिलांच्या तिकीटले काढून मग ओंजळवर पाणी घेतलं तर काय तोळा ठेवू जातो का. म्हणजे तुम्हाला चोरी करायला आणि तुला माहित नाही जेव्हा सगळं बाबांना कळलं ना तर माझी कार सोडून काढतील. समजलास ना. हे शक्य नाही. मी चोरी करणार नाही. पुढं तुम्ही तुमच्या वडिलांच्या संपत्तीवर तुमचाच अधिकार आहे ना. मग आपलाच माणूस आणि आपल्याला घाबरायचं का. माझी तर हिंमतच होत नाही. हे सगळं बाबांना कळलं ना तर ते माझ्या जीव घेऊन टाकतील. मी बघतोय कुणी इकडे येते का ते मोठे मालक आता झोपले बघा. अशी संधी येत नाही. सांगतो ते ठीक आहे पण माझी हिंमत होत नाही. माझ्या जीव घेऊन टाकतील बाबा. मी चोरी करणार नाही. मालक आता कोणत्या शब्दात समजावून सांगू तुम्हाला. थांबा एक आहे माझ्याकडे उपाय आहे. ही घ्या थोडीशी आणि मारा मोक्यावर चौका. विचार कसा करताय. घ्या 2 घूट मारून घ्या ना लागा कामाला मालक. वा मालक वा. यालाच म्हणतात तरी आमची तरी त्वांच्या म्हणजे सापे नरे और लाठी बीजा तुठे. एकदा का तुम्ही पैसे काढले काय हात हरिराम हळूहळू तुमच्या संपत्तीला पोखरल्याशिवाय राहणार नाही. आणि माल खाणार मी आणि नाव होईल तुमचं. तैराम घरफोडे म्हणजे तैराम घरफोडे म्हणजे सगळीच्या चालीवान विजयी मिळणारा एक मोरा आहे मोरा. कोण आहेस तू माझ्या तिजोरी जवळ काय. अरे कोण आहेस तू कोण आहेस. चोर चोर पकडा त्याला पकडा. हुकुमशाही नालायक आपल्याच घरात चोरी करतोस. तुला थांब तुला आता पोलिसांच्या स्वाधीन करतोस. बाबा माझ्या मला देण्याचा प्रयत्न करू नका.
त्याचं फार वाईट होते. थोडा माझा माझे पैसे मी तुला नेऊ देणार नाही. माझं प्रण गेला तरी चालेल, पण तुला शेळीची हवा दाखविल्यावर शिवाय राहणार नाही. जे बाबा तुझं काही ऐकणार नाही नाही काय करतो समजा माझ्या मागातला कचरा जो कोणी मोठी माझ्या मागात येईल तो या जगात जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही आहे. जो कोणी माझ्या वाटेला गेला तो अस्वताच झाल्याशिवाय राहत नाही. चला बाप होता म्हणून हातपाय जोडले नाही नाही एक वाजता आला आपण टाकला कचाकच या संपूर्ण संपत्तीचा मी होईल एकटा मालक. या राजा आता माझ्याकडे असेल पैसाच पैसा. बाबा आणि काय म्हणत होतात मला तुम्ही? सैतान. आता बघितले ना या सैतानाचं नाव.